आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। बलात्कारांच्या घटनांचा वाढता दर आणि त्यासोबतच वापरले जाणारे अपमानजनक शब्द हे दोन्ही समाजाच्या नीतिमूल्यांवर गंभीर परिणाम करत आहेत। आपल्या समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या दररोज वाढत चालली आहे। बलात्कारांच्या घटना हा एक भयावह वास्तव बनत चालला आहे आणि केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक अत्याचार देखील होत आहे। सोशल मीडियावर, सार्वजनिक ठिकाणी आणि अगदी घराघरातही अपमानजनक भाषेचा सर्रास वापर होतो। हे शब्द नुसतेच खोटं बोलत नाही तर समाजात विष पसरवतात। बलात्कार हे केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण समाजावर झालेले घाव आहेत आणि हे घाव शब्दांनीही लागतात। आपण आपल्या विचारसरणीत आणि भाषेत बदल घडवून आणण्याची आता वेळ आली आहे। या समाजात स्त्रियांसाठी सुरक्षितता आणि सन्मान यांची कमतरता निर्माण झाली असून त्या विरोधात एकत्रित येऊन संघटित होऊन पावले उचलण्याची आता गरज आहे। जय भीम, जय शिवराया, जय लहुजी। लष्कर ए भीमा सामाजिक संघटनेचे मी पुणे जिल्हा अध्यक्ष साधना मिसाळ आज बदलापूर, कोलकाता, नाशिक, सातारा, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का? मंदिरात नाहीयेत किंवा हॉस्पिटलमध्ये नाहीये किंवा शाळेमध्ये नाहीये। तर सरकारने बहीण लाडकी ही योजना राबवण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आपली बहीण सुरक्षित आहे का नाही हे सरकारला मला विचारायचं आहे। ते झाल्याच्या नंतर अजून एका महिलेवर शिवीगाळ केलेली आहे। ते नराधमाचे नाव राजकमल पाटील। तत्काळ कारवाई करण्यात यावी। पूर्ण नाव सांगण्यात यायला का? बाप नाही नगरसेवक बिगरसेवक असेल ना त्याचा नंबर दे, त्याचा नंबर दे। हा कुठला तुझा 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 जो खास असेल ना, जो खास ज्याच्यावरती तू उडतो। यस केला फोन कर म्हणा मित्र। यस केला त्याच्या आईचा बाप नाही का? तुझ्या बाप नाही का? तुझ्या बाप नाही तर लष्कर ए भीमा सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये कुठेही भेटतील तिथे आम्हाला आमच्या बांगड्या काढून महाराष्ट्रामध्ये आमची ताकद आम्हाला दाखवावी लागेल। याची पूर्ण जिम्मेदारी सरकारची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।